नमस्कार, मी शिल्पा आपटे. नमस्कार, मी मेधा गलगले. तुम्हाला तर आता माहितीच आहे की दिल के करीब आणि प्रधा हे एकत्रच आहेत फॉर अ लाँग टाईम आणि एकत्र मोठे झालेत. ओके, सो आता दिल के करीब नवीन सेगमेंट घेऊन येते, दिल के करीब उद्यमशील, आणि त्याच्यामध्ये प्रधा नी सुरुवात होतीये. सो अशी आम्ही अपेक्षा करतोय की जितकं प्रेम तुम्ही दिल के करीबला दिलं, प्रधाला दिलं, तसंच प्रेम उद्यमशीलला पण द्याल आणि आपण सगळे मोठे होऊ ह्याच्याबरोबर. थँक्यू. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. त्यांचं करिअर उत्तम सुरू होतं, भविष्यसुद्धा चांगलंच होतं. तरीसुद्धा त्यावर पाणी सोडून त्या अशा एका कुटुंबामध्ये सामावून गेल्या ज्या कुटुंबात पडद्यामागचीच भूमिका करावी लागणार आहे हे त्यांना पक्क ठाऊक होतं. मालवणकर ते मंगेशकर हा त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी मी जितकी उत्सुक आहे तितकेच उत्सुक तुम्ही सुद्धा आहात हे मला चांगलंच ठाऊक आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या भारतीताई मंगेशकर यांचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. मला पण आनंदच आहे सगळा. बालहट्ट आज मी पूर्ण करते. तुम्ही, सुमनताई, राधा, बैजनाथ सगळ्यांचा आग्रहामुळे खरे खरे आज योग आलाय आपला. आमचं भाग्य आहे तुम्ही दिल के करीब मध्ये आलात. बरं, दिल के करीब मध्ये बैजनाथ म्हणा किंवा राधा म्हणा येऊन गेला तेव्हा आपल्याकडची प्रथा तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. हो, तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू आणि मग छान धमाल गप्पांना सुरुवात करूया. धमाल गप्पा जास्त माझ्या लाडक्या आहेत. वा वा. आपली एक सुरतची मैत्रीण आहे अनु शर्मा. तिचा एक NGO आहे, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी तिने तो सुरू केला आहे. आणि ती मुलं अशा छान छान बॅग्स बनवतात, पेपर बॅग्स. किती सुंदर. आणि तुमच्यासाठी ही बॅग पाठवली आहे गिफ्ट म्हणून. छान आहे ना? फारच सुंदर. कौतुक. आर्टिस्टिक आहे. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे शैलजा मोरे. त्या दत्तभक्त आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी ना श्री ठाकूर महाराज कृत कथायुक्त गुरुचरित्र पाठवलंय. अरे वा. मी आणि आपली नाव घेत असते, बाकी काय. फारच छान. आणि वाचीन मी नक्कीच. हो, त्यांची खूप इच्छा होती की मंगेशकरांच्या घरात त्यांना हे गुरुचरित्र पाठवायचं होतं. पूर्ण झालं. मला माझ्या योग आहे तो. अच्छा. आपली एक नवीन मैत्रीण आहे ऋतुजा सहस्त्रबुद्धे आणि हस्त परंपरा हा तिचा ब्रँड आहे. तिने तुमच्यासाठी एक मल्टीपर्पज बॉक्स पाठवलाय. अरे वा, सुंदर. छान आहे ना? फारच छान आहे ऋतुजाताई. हे फॅक्टरीमध्ये जे एक्सेस फॅब्रिक असतं ना हा, हा. त्यापासून त्या वस्तू बनवतात. अरे वा, आर्ट आहे. फारच छान. ओळख ठेवा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे पूर्वा खोत. जोशी क्रिएशन्स हा तिचा ब्रँड आहे. आणि हे किती इनोव्हेटिव्ह आहे बघा. हा, तिने तुमच्यासाठी भरपूर रांगोळी पाठवली आहे. अरे वा. आणि ॲक्च्युअल रांगोळीने हे सगळं तिने बनवलंय, म्हणजे आपल्याला रांगोळी काढण्यात जो वेळ जातो ना तो जाणार नाही. प्लास्टिकवर रांगोळीच्या ॲक्च्युअल रंगाने तिने ही रांगोळी काढून दिली आहे. हे बघा ना. वा. आणि ह्या सेटमध्ये अशा भरपूर रांगोळ्या आहेत. कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? ओके. फारच सुंदर आहे. किंवा हे सुद्धा बघा. So हे दारात किती किंवा गोड. देवापुढे आपण डायरेक्टली ठेवू शकतो. हो. छान आहे ना? पुसायची भीती नाही. हो ना. कुठे वा वा. आणि फारच छान, हं. म्हटलं तर खरे रांगोळीचे रंग आहेत. हो, तेच ना.
वा वा, वा वा, मस्तच पूर्वाताई. आर्टिस्ट. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. त्यांचा एक दिवा तुम्ही वापरताय दगडातला. हा, येस, फारच छान. सो त्यांनी तुमच्यासाठी पाठवलाय चौरंग, अरे वा, गणपतीची पाटी आहे आणि कलश आहे. मी गणपती भक्त आहे. वा वा, आणि सुंदर. कलश हा बघा ना किती गड आहे. किती गोड. ऐक, हे जे रस्त्यावरचे छान. पाथरवट असतात ना, हा, सो त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी त्या बनवून घेतात. फारच छान, सुंदर. गो अहेड. आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे कविता, आणि एक दिलके करीब मित्र अमित सुरसे. सो त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी, आणि तुमच्यासाठी पैठणीच्या एक्सेस फॅब्रिक पासून बनवलेली ही पैठणीची बॅग पाठवली आहे. थँक्यू. तुम्हाला कसं कळलं मी पैठणी भक्त आहे ते? माझ्याकडे खूप हे कलेक्शन. मला आवडलं, पैठणी भक्त. खरंच मला फार पैठणी आवडते, आणि दीदी मला नेहमी ते आणून पण द्यायच्या. वा. माझ्याकडे खूप आहे. थँक्यू व्हेरी मच. आपले आणखीन एक दिलके करीब मित्र आहेत अद्वैत बापट, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस त्यांनी तुमच्यासाठी आज आणलाय. वा, खरवस मला फार आवडतं. म्हणजे खरवस म्हटलं की मुलं हसायला लागतात, इतका मला आवडतं. अच्छा. हो, तो एक टिंगलीचा विषय असतो, आई म्हणजे तसं ना. वा. थँक्यू. आपली एक पुण्याची दिलके करीब मैत्रीण आहे मीना इनामदार, आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचंच नाव आहे अप्रतिम, आणि त्यांच्यासारख्या आणि ब्रँडच्या नावासारख्या त्यांच्या साड्या सुद्धा असतात. अप्रतिम. अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी एक लिननची साडी पाठवली आहे विथ मशीन वर्क. येस. छान दिसते ना. मस्त मस्त. फारच सुंदर आहे. थँक्यू. मी पुण्याला असते खूप वेळ. मी येईन तुमच्याकडे. हं? म्हणून तर मी तुझ्याकडे बघितलं. हाही आमच्या घरातला एक विषय आहे. अच्छा, बॅग का? चेरी पिकच्या बॅग. बॅग म्हटले की मुलं म्हणजे, पण मला बॅगा आवडतात. आणि ह्या तर मस्तच आहेत. फारच सुंदर आहे. सो आपले एक दिलके करीब मित्र आहेत निशांत आवळे, ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि तुमच्यासाठी मस्तपैकी कलरफुल केबिन बॅग पाठवली आहे. थँक्यू निशांत, फार छान आहे. पर्सनलाइज. आणि आता ही सतत राहील, कारण माझी मुलं सतत माझी टिंगल करत राहणार, त्यामुळे मला सतत आठवण येत राहणार तुमची. फारच छान. जड आहे. हा, वा, सुंदर. ताई, चेरी पिकच्या या सगळ्या बॅग्सवर निशांत दादानी 35% डिस्काउंट ठेवलाय आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. सो गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. ताई, तुमच्याकडून ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा कालखंड आम्हाला कळणार आहे. सो मला सांगा, सुरुवात कुठपासून करूया? मालवणकर की मंगेशकर? अर्थात मालवणकर. तुमचं लहानपण बालपण कुठे गेलं, कसं होतं? माझा जन्म कोल्हापूरचा आहे. त्याच्यानंतर मग वडिलांच्या काही कामानिमित्त वगैरे आम्ही मग पुण्यात स्थायिक झालो. 58 सालापर्यंत आम्ही पुण्यात होतो. अच्छा. मग काही वडिलांची कंपनी होती, त्याच्या काही अडचणींमुळे मग आम्हाला पुणं, काही त्यांच्या मित्रांनीच त्यांना फसवलं, त्यामुळे आम्हाला पुणं सोडावं लागलं. मग आम्ही मुंबईत, ते अजूनपर्यंत मुंबईतच आहोत. बर 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 बर. सो दामू अण्णा मालवणकर हे तुमचे वडील. हो. ते ॲक्टर म्हणून खूपच ग्रेट होते. वडील म्हणून कसे होते? शांत होते बिचारे, गरीब होते. ते म्हणजे फार बोलायचे नाहीत. एखाद्या दिवशी चिडले वगैरे, त्यांना आवाज वगैरे म्हणजे असं नाही विशेष, म्हणजे आरडाओरडा वगैरे नाही आहे तसं काही. आमचं आपलं मुलांमध्ये किंवा तर काय रे काय चाललंय वगैरे इतपतच, याच्यापेक्षा जास्त काय. शांत होते. त्यांच्या बरोबरच्या काही आठवणी सांगू शकाल का? हां, 2-3 आहेत, पण त्या
सांगू की नको असं जरा वाटतं. म्हणजे माझं लग्न ठरलं तेव्हा त्यांनी 2-3च गोष्टी सांगितल्या मला, की समुद्रात जातेस पण त्या पाण्याचा स्पर्श होऊन देऊ नकोस. आणि उभी जातेस ती आडवी बाहेर पड. या 2 गोष्टी खूप त्यांनी आणि अजून माझ्या कायम आठवतात. आणि तसं वागायचा प्रयत्न पण मी करते. आईबद्दल काय सांगाल? आई माझी गृहिणी होती, छान होती, ममताळू, प्रसंगी चिडणारी. म्हणजे आमच्यावरच, आमच्या जरा बाकी उत्तम स्वयंपाक. म्हणजे त्यावेळचे अगदी प्रथितयश नट वगैरे मुद्दामून येऊन आईच्या हातचा मटण, कोंबडी अच्छा. वगैरे, वा. पुरणपोळी हा हा. असे सगळे पदार्थ येऊन अण्णांना सांगायचे की उद्या आम्ही येतो, वहिनी आम्ही उद्या येणार. सगळे नानासाहेब फाटक, रामभाऊ मराठे, त्यावेळचे सगळे, जयमलाबाई वगैरे सगळे. उत्तम स्वयंपाक म्हणजे फारच छान. म्हणजे तिने नुसती फोडणी जरी दिली ना तरी छान त्याला चव असायची. आणि सतत ती माझ्याबरोबर असायची दौऱ्यावर किंवा काही. पण कधी असा कंटाळ की आता थकले, आता जाऊन कसा स्वयंपाक करायचा वगैरे अजिबात नाही. उत्साही आणि अतिशय हौशी, उत्तम भरतकाम करणारी, अच्छा. लाडवांचे सगळे प्रकार, चकली सगळं अतिशय म्हणजे सगळे सर्व गुण संपन्नच होते ते. आणि साधीच होती, म्हणजे नऊवारी साडी शेवटपर्यंत. अच्छा. म्हणजे हो, अगदी हॉस्पिटलमध्ये होती तरी पण तिने नऊवारी नव्हती सोडली. त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड सुद्धा सिनेमातलं होतं ना थोडं? नाही नाही, नाही. अजिबात नाही. माझ्या वडिलांचं पण बॅकग्राऊंड सिनेमातलं नव्हतं, आईचं तर नव्हतंच अजिबात. आम्ही म्हणजे आई आणि वडील दोघंही मालवणचेच. अच्छा. माझे वडिलांचे वडील सांगलीच्या महाराजांच्याकडे हे रत्नपारखी म्हणून होते. बर. तेवढंच म्हणजे जर कला म्हणायची तर ती तेवढी एकच. बाकी हे काय नाही. आणि त्यावेळच्या म्हणजे ते घरगुती वगैरे याच्यामुळे वडिलांनी काहीतरी 9व्या वर्षीच घर सोडलं होतं. मग ते ही कंपनी ती कंपनी, त्यावेळेला ते लहान मुलांना लगेच चान्स पण मिळायचा. अशा ह्याच्यात ते मग हळूहळू मोठे होत गेले. मग मास्टर विनायक त्यांची ओळख झाल्यामुळे मग त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मग ते नावरूपालाच आले. शाळा कॉलेजमधल्या तुमच्या काही आठवणी सांगा ना. अरे वा, मी तशी ना आता आता शांत असेल म्हणजे मलाच म्हणते मी. पण मी तशी जरा मस्तीखोर होते. म्हणजे बरेच प्रोफेसर नंतर यांना भेटले वगैरे तर अरे ही तर कॅप्टन होती. नाही मी छान होते, तसं काही हे नाही. आणि प्रत्येक गॅदरिंगमध्ये वगैरे मला काम मिळायचं. पहिल्यांदा मी जरा असे हे होत होते, कुठे जायचं त्या प्रॅक्टिसला. मग मला मैत्रिणींनी सांगितलं, अगं हो म्हण तू, पिरियड दंबंग करायला हा उपाय चांगला असतो. त्यामुळे मग मी त्याच्यात जास्त इंटरेस्ट घेतला की त्या निमित्ताने पिरियडला जायची गरज नाही आणि मार्क्स पण मिळतात काही न करता. कारण का तर नाटकात काम घेतलं, ती रिहर्सल वगैरे, तर मग तसाही इंटरेस्ट मग वाढत गेला. अच्छा अच्छा. मग तेव्हापासून तुम्हाला असं वाटलं की हा, नाटक शाळेत असल्यापासून गॅदरिंगचं नाही हेच व्यवसाय म्हणून पुढे नाही आपण नाही, कंटिन्यू करावं? मी अगदी अपघाताने या लाईनमध्ये आले. बर बर. एकदा असंच मधुसूदन कालेकर, नंतर राजाभाऊ वगैरे, त्यांची एक जे मला जी कॅरेक्टर दिली होती ती मुलगी आजारी पडली. बर. तर आमचं यायचा शाळेचा म्हणजे बँड्रा स्टेशनच्या समोरच मधुसूदन कालेलकर राहायचे. तर त्याच रस्त्यावरनं आम्ही जाणं येणं होतं आमचं. आणि माझ्या वडिलांना ते अगदी वडिलांसमानच वागवायचे कालेलकर. तर मग ते मला बघायचे येताना जाताना स्कर्ट ब्लाऊज वगैरे.
तर हे राजाभाऊंच्या पिक्चरला आधी कळस मग पाया त्याच्यात ख्रिश्चन मुलीचा रोल होता आणि तो स्कर्ट ब्लाऊज मधलाच होता. तर मग कालेलकर साहेबांना असं वाटलं की अरे ही रोजच जाते स्कर्ट ब्लाऊज मध्ये, तो रोल मग तिलाच द्यावा. मग ते राजाभाऊ कालेलकर वगैरे आमच्या घरी आले. मी शाळेतनंच आले होते. त्यामुळे हां हे असंच आम्हाला पाहिजे सगळं, म्हणून मग ते आधी कळसमध्ये काम सुरू केलं. बरं. हे अचानक अपघाताने. पण मी अशी म्हणजे कुणाला जाऊन भेटणं किंवा असं नाही, म्हणजे असं एक मग ते झालं मग दुसरं असं मग एकात एक होत ते. गेलं. हो. पण पर्पजली त्याच्यासाठी मी काही श्रम नाही केले. असा प्रवेश होत गेला. पण नाटकाची मला आवड होती, म्हणजे मला आवडायचं नाटकात काम करायला पिक्चरपेक्षा. त्याच्यासाठी मी मेहनत घेतली होती, म्हणजे बरं. रिहर्सलला जाणं हां हां. हे सगळं. पिक्चरसाठी एवढं नाही. अच्छा. तुम्ही बाबांना पहिल्यांदा स्क्रीनवर किंवा थिएटरमध्ये, स्टेजवर पहिल्यांदा कधी बघितलं होतं? ती काही आठवण आहे का? हो हो. तेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो. तर सुलोचनाबाईंचं आणि वडिलांचं एक पिक्चर होतं, तारका का काय, आता मला तितकंसं आठवत नाही. पण तेव्हा आमची मोठी डॉज गाडी होती. त्याच्यात बसून आम्ही प्रीमियरला निघालो होतो. तर गाडी अशी जवळ आल्या दगडूशेठच्या इथे. ते कुठलं थिएटर होतं आता आठवत नाही मला. पण तिथे एकदम लोकांनी आरडाओरडा सुरू केला वडिलांच्या नावाने आणि एकदम गाडीच्या भोवती गराडा घातला. तुम्हाला असं जरा एकदम शॉक लागला की काय आहे, एवढं काय आहे? मग मी विचारलं ते का लोक बघतात तुला? तर वडील नुसते हसले, काही बोलते नाही. मग आम्ही थिएटरमध्ये गेल्यावर मग खूपच म्हणजे लोकांनी उदो उदो सुरू केला. तर मग शाळेत वगैरे आल्यानंतर मग शाळेतल्या बाई वगैरे मला बघायला यायच्या, त्यांची मुलगी म्हणून. अच्छा. हां. मग तेव्हा नंतर मला मग कळत गेलं की आपले वडील म्हणजे मोठे नट आहेत किंवा प्रसिद्ध आहेत. अशा नंतर मग पेपर वगैरे नाटकातली नावं वगैरे यायची, स्पेशल त्यांचं काहीतरी मुलाखत किंवा काही. हळूहळू कळत कसं गेलं. वाटायचं तुम्हाला तेव्हा? खूप मजा वाटते, आनंद व्हायचा. आपले वडील कोणते. पण आपण सुद्धा असंच व्हावं किंवा नाही. असं नाही वाटायचं? कधीच नाही. मी सांगितलं, मी अपघाताने पडत गेले त्याच्यात, असं ठरवून कधीच नाही. पण तरी सुद्धा करिअर जेव्हा व्यवस्थित तुमचं चालू हां, झालं, मग तो इंटरेस्ट नंतर निर्माण होतोच ना हळूहळू. मग याच्यात आपण काहीतरी करावं, आपण काहीतरी मेहनत केली पाहिजे. मग ते रिहर्सलला जाणं, नकला पाठ करणं, रोज त्याच्यात नवीन नवीन काय भाव निर्माण करता येतील, असं ते हळूहळू मग उत्पन्न होतच जातं ना. मग आपण त्याच्यातच गुंतत जातो. दुसरा मग काही विचारच नसतो ना डोक्यात. तुम्ही करिअरच्या अगदी पीकवर होतात, म्हणजे तुम्ही फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं होतं. हो. त्या काही आठवणी सांगू शकाल का? शांताराम बापूंच्या म्हणजे व्ही शांताराम, त्यांच्या गीत गाया पत्थरोनेमध्ये, ते पण असंच बाय चान्स. अच्छा. हां, कारण त्यांची मुलगी राजश्री आमच्या शाळेत होती आणि लोक असं म्हणतात की तिच्या माझ्या चेहऱ्यात खूप साम्य आहे. अच्छा. त्यामुळे ती दिसली की लोक मला बघायला आमच्या 8वीच्या वर्गात यायचे. लोक म्हणजे मुली, बायका आमच्या टीचर्स वगैरे. तर असं म्हणजे साधारण माहिती होते ते, म्हणजे ते राजूचे सगळ्या बहीण भाऊ बहीण, माझे भाऊ वगैरे, आम्ही सगळे एका किंग जॉर्जमध्ये होतो, दादर हिंदू कॉलनी. तर अशी तशी ओळख वगैरे होतीच, म्हणजे येऊन जाऊन. मग त्यांच्याकडनं बोलवणं आल्यावर काम सुरू केलं मी. तर जितेंद्र आत्ताचा नट तुमचा, त्याचं पहिलं पिक्चर ते. मी त्याला आम्ही अजूनही रवी म्हणूनच बोलते, कारण त्यावेळेला रवी म्हणूनच अच्छा. प्रसिद्ध होता. आणि तो आमचा ग्रुप होता, मी, राजू, तेजू, किरण, शशांक, फालचंद, असं आम्ही यंगस्टर असा एक ग्रुप होता. छान होता अनुभव. त्या शांताराम बापू कडक होते, पण लोक का त्यांना कडक म्हणतात असं नाही, पण ते शिस्तीचे होते. शिस्त, स्वच्छता आणि डिसिप्लिन, म्हणजे एकदम डिसिप्लिन.
पण प्रेमळ तितकेच होते. अच्छा. हो. मला म्हणजे खूप त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. तसं मला नाटकात काम करायला आवडायची, कारण ते एक नाटकात स्टेजवर एक असा जिवंतपणा असतो. आणि शेजारच्या आर्टिस्टचे लगेच चटकन रिॲक्शन हा, येते. हा, हा. आपणही त्यांना फटकन रिॲक्शन देऊ शकतो. आणि नवीन नवीन सुचत जातं दर प्रयोगाला, बरोबर. की आपण असं करावं. तर त्यावेळच्या एकूण एक मोठ्या नटांबरोबर मी कामं केली, जसे नानासाहेब फाटक, राम मराठे, तानसेन नावाचं नाटक होतं. त्यावेळेला रणजित देसाईंना बक्षीस मिळालं होतं अकॅडमीचं. तर ते नाटक मी केलं होतं. वसंत देसाईंचं म्युझिक होतं. मग नानासाहेब फाटक, रामभाऊ, सतीश दुभाषी, त्यांची आणि माझी तर म्हणजे खूपच नाटकं होती. आणि अच्छा. आमची पॉप्युलर जोडी हा, होती. हा, हा. गणेश सोळंकी फर्स्ट टाइम माझ्याबरोबर स्टेजवर आले होते. बालकराम. मग दुसऱ्या काही सौभद्र नाटकात छोटा गंधर्वांबरोबर काम केले होते. तर ते मी तर आयत्या वेळेला उभे राहिले होते. अच्छा. अशी 2 नाटकं आहेत. सौभद्र हा. म्हणजे अगदी तासभराच्या अंतराने, की आता कोण मिळत नाही, दामोंडा भारतीला सांगा माझ्याबरोबर, रुक्मिणीचं. हा, हा. आणि दुसरी गोष्ट दिनूच्या सासूबाई राधाबाई. तर कल्याणला का ठाण्याला कुठेतरी कार्यक्रम होता. तर अचानक बबन प्रभू पळत पळत आले. तर मला वाटलं अण्णांकडे आलेत म्हणून. तर मी उठून आपली आत गेले. तर नाही भारती थांब, माझं तुझ्याकडे काम आहे. तर म्हटलं काय बबनराव? नाही असं असं आत्ता कल्याणला रात्रीचा प्रयोग आहे आणि आमची बाई आजारी पडली, तू उभं राहशील का? हो म्हटलं कसं शक्य, मी तुमचं नाटकही बघितलं नाही, काहीच माहिती नाही, नक्कल नाही, काही नाही. कसं नाही, मी तुला सांभाळून घेईन, तू काळजी करू नको. आणि त्यावेळेला ट्रेनमधनं कल्याणला जायला 1 तास लागायचा. 1 तासात मी उभी राहिले. अरे बापरे. पण मग आमच्या जरा स्टेजवरच्या ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स करत तो प्रयोग पार पडला एकदाचा. दिनूचा आत्माराम भेंडे, मी, बबन प्रभू. पण तेव्हा भीती वाटली होती? नाही, एकदा मी सुटले की सुटले. मला स्टेजची कधीच भीती नाही. अशा एक एक खूप गमती जमती आहेत. मत्स्यगंधाला तर इथे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये प्रयोग होता. मी अम्माचं काम करायचे. तर मला डिफ्टेरिया म्हणजे झालाय हे दुपारी काहीतरी डॉक्टरांनी 12-12:30ला सांगितलं. बर. आणि मला म्हणजे लास्ट स्टेज होती डिफ्टेरियाची. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा म्हणून सांगितलं. आणि 4 वाजताचा रवींद्रला प्रयोग. मग आयत्या 2 तासात कोण उभी राहणार? मी राहिले उभी. 4 तास केला प्रयोग? हो, प्रयोग केला. आणि ते असं राजकन्याचा ड्रेस होता, जी ओढणी होती. तर मग मी ते, कारण सारखी लाळ यायची ना, तर मी अशी अशी करून बोलायची सारखी अशी. मास्टर दत्तारामांना इतकं वाईट वाटायचं. ते त्यांच्याबरोबरच काम होतं. म्हणजे अशा एक एक धाडसं केलेत मी. दत्ताराम, आशालता वाबगावकर, गोविंद जोशी, ते माझे फार सगळे लाड करायचे. अशा गमती आहेत. तसंच पिक्चरमध्ये पण खूप मोठमोठ्या लोकांबरोबर मी कामं केली. तुम्ही फक्त लीड नाही, सेकंड लीड मध्ये सुद्धा हो केलंय. हो हो. मराठी, हिंदी दोन्ही मध्ये केलेत ना? सूरजमध्ये तर राजेंद्र कुमार, वैजंतीमाला. तर ते भेटल्यानंतर वैजंतीमालाला आम्ही आमच्या म्हणजे सासऱ्यांच्या नावाने बक्षीस दिलं होतं. तर तिने ओळख दाखवली. इव्हन माला सिन्हा पण, तिच्याबरोबर 2 कलियामध्ये काम केलं होतं. तर ती एकदम मला बघितल्यावर अशी एकदम धावत नाही, म्हणजे एकदम आली लगबगीने मला भेटायला. म्हणजे अरे कैसी हो, क्या हो, सगळे एकदम लोक चाट पडले. मी आपली बाजूला उभी होते. म्हटलं आता त्याला किती वर्ष झाली, मध्ये किती वर्ष गेली, पण नाही, तिने ओळख दाखवली. मला कौतुक वाटलं. एवढ्या त्याच्यानंतर इतका गॅप गेल्यानंतर पण
एक असतं, मोठी माणसं ही खरंच मोठी असतात, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. अशा एक एक आहेत गमती गमती लाईफमध्ये. पण फार मी नाही करू शकले, कारण मी इतकी गुंतत गेले. मुलं आणि मोठा संसार आमचा. काय सगळेच एक एक मोठे मोठे सगळे घरातच इतके मोठे कलाकार की मला त्या गोष्टीची कधी अशी खंत किंवा काही आपलं चुकलंय मग कधी जाणीव झाली नाही. आणि माझ्या सासरच्या लोकांनी पण मला अशी कधी जाणीव पण होईल अशी वागणूक नाही दिली. म्हणजे इव्हन आमच्या सासूबाई म्हणजे जशा त्यांच्या 4 मुली होत्या तसेच मला पण त्यांनी मुलीसारखंच वागवलं. आणि सगळ्या नंदांनी पण, म्हणजे अजूनही त्यावेळेला असं नाही, पण भारती भारती असं चाललेलं असतं. मराठी सिनेमांच्या काही आठवणी सांगा ना. अं, काय सेटवर म्हणजे आपलं आपलंच म्हटल्यामुळे आणि खेळीमेळीचंच वातावरण असायचं त्यावेळेला. आणि काय माहीत नाही माझे ग्रह असतील किंवा काय असेल, माझ्याशी सगळे असे प्रेमानेच वागायचे. म्हणजे असं चढेलपणाने किंवा असं नाही. सगळं आता राजाभाऊ पण काय चालेल असं. तर मी पण त्यांची तशीच नक्कल करायची. म्हणजे फारच म्हणजे आमचं आपलं खेळीमेळीचंच सगळ्या सेटवर, सगळ्याच पिक्चरमध्ये वगैरे. आणि त्यावेळेचे खरंच मराठी लोक फार वेगळे होते, आर्टिस्ट वेगळे होते सगळे. आणि मला मुख्य म्हणजे काय ॲडव्हान्टेज होता, मी दामोंडांची मुलगी होते ना, तो ॲडव्हान्टेज फार होता. त्यामुळे तशी लोकांच्याकडनं मला रिस्पेक्ट मिळतच गेली. कोणी असं मला फार असं ह्यानी नाही, अदब आणि ह्यानीच वागवलं मला. कधी सेटवर म्हणा किंवा अण्णांची मुलगी, अण्णांची मुलगी असंच कौतुकच पदरात आलं. अजून नशीब माझं. पण तरी सुद्धा करिअरच्या पीकवर असताना तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलात. हां, कारण पहिल्यापासून म्हणजे असं आईचं आमच्या म्हणणं होतं, म्हणजे ती शिकवण होती की लग्न केल्यानंतर कामं करायची नाहीत, कारण ते जमत नाही. संसार, मुलं झाल्यानंतर हे सगळं. त्यामुळे काहीतरी एकाचा निर्णय, म्हणजे हे ब्रेन वॉश झालेलं होतं माझं पहिल्यापासून. त्यामुळे त्या दृष्टीने मी कधी असा विचार केलाच नाही की आपलं लग्न झालं की आपण काम करायचं का नाही, करिअर आहे की नाही. आणि त्यावेळेला करिअर माझी जोरातच होती, असं काही नाही असं नाही. पण नाही, ते एक इतकं ठसलेलं होतं ना. आणि खरं पण आहे म्हणजे आईचं म्हणणं की लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर बरं त्यावेळेचे दौरे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, एक एक दीड महिन्याचा दौरा असायचा. विदर्भ म्हणजे अख्खा विदर्भ पिंजून काढायचा. आणि त्यांचं ते काय कापसाचं पीक वगैरे, त्यावेळेला लोकांच्याकडे पैसा असतो, मग त्याच वेळेला दौरा काढायचा. मग कोकणात आंब्याचा सीझन, आंबे येतात असं, म्हणजे असे एक एक सीझन व्हायचं. तर कोकण म्हणजे मग अख्खा कोकण, तळगाळपासून सगळं, म्हणजे 1.5-2 महिने तरी दौरे असायचे. म्हणजे लग्न झाल्यानंतर एवढं आणि मुलं असली विशेषतः तर शक्य नाही ना एवढं. आणि आमचं कुटुंब होतं, असं हे नाही. तर म्हणजे ते डोक्यात होतंच, म्हणजे आईनी पहिल्यापासूनच म्हणजे डोक्यात ते ठासलेलंच होतं ते. त्यामुळे मला काही फारसं त्याचं आता दुःख नाही. आता हल्ली कुणाची कामं बिमं बघितली की असं वाटतं, अरे आपण असं केलं असतं का, असं क्वचित कधीतरी वाटतं. पण असं काही नाही मला त्याच्याबद्दल रिग्रेट वगैरे काही अजिबात. मग तुमची आणि तुमच्या यांची ओळख कुठे झाली आणि लग्न कसं ठरलं? नाही, ठरलं म्हणजे असं काही नाही, ठरलं झालं. कसं झालं सांगा ना. नाही झालं, तशी ओळख होतीच ना. अच्छा. वडील त्यांच्याच कंपनीत होते. त्याच्यानंतर कुठल्या तरी एका नाटकात वडिलांनंतर काम पण केलं होतं. मग अशी तशी ओळख होतीच आमची, म्हणजे पण जाणं येणं नव्हतं एवढंच. बरं. ओळख होती म्हणजे आम्ही
अण्णांची मुलगी ते हम्म. मग अशी वाढत गेली बघ. हम्म. सहवास घडत गेला. ताई, एवढ्या मोठ्या घरात आता लग्न होणार आपलं, ह्याचं दडपण आलं होतं का हो तुम्हाला? नाही हो, अजिबात नाही. काय प्रश्नच नव्हता, कारण येणं जाणं पण होतं तसं. आणि सगळ्याच आपुलकीनेच पहिल्यापासून वागत होते ना, म्हणजे आपलेपणाने काही असं परकेपणा नव्हताच अजिबात. त्यामुळे मी सहज सामावून गेले. त्यांनीही सगळ्यांनी मला सामावून घेतलं. छान होतं सगळं. अशा त्यांची मुलं म्हणजे माझी भाचरं ज्याला आपण म्हणू, ती सगळी माझ्या प्रेमात मामी मामी मामी. कारण मामा लाडका होता सगळ्यांचा. मामाची बायको मामी, मग मामी पण लाडकी होती. त्यामुळे सगळी म्हणजे आशाताईंची मुलं काय, मीनाताईंची मुलं काय, आम्ही सगळे एकत्र असायचो. मामी मामी सारखं चालायचं. आणि लग्नाआधी ज्या तुमच्यासाठी लता दीदी होत्या, आशाताई होत्या, त्यानंतर तुमच्या नंदा झाल्या. नाही तर तसं कधीच नातं नव्हतं. पहिलं जे होतं तेच तसंच होतं. फक्त मला कधीतरी असं जरा वाटायचं की अरे बापरे, कसं, म्हणजे काही वेळेला आश्चर्यही बसायचं. दीदीनं आता स्वयंपाक करताना बघितल्यावर मला शॉकवर शॉक लागायचा. अच्छा. की दीदी आणि स्वयंपाक असं, म्हणजे किंवा आशाताई, म्हणजे मला अजूनही त्यांचं कौतुक आहे आशाताईंच्याबद्दल, की सकाळी त्या 9 साडेनऊला सगळं आटपून मुलांचं सगळं स्वयंपाक सगळा 10ला रेकॉर्डिंगला जायच्या, त्या रात्री यायच्या, पण जराही थकवा नाही. तेव्हा लगेच मुलं म्हणाले आई आता इकडे यायचं, लगेच तयार. आणि त्यांच्या इतकी चटपट, अगदी इथपासून इथपर्यंत तयार होणारी बाई मी लाईफमध्ये अजून नाही बघ. सगळं मॅचिंग, एक जात, काही असं नाही की हा जाऊ दे आता चला, नाही लगेच जायचं, लगेच साडी नेसून तयार, फुलं बिलं सगळं सगळं सगळं. आणि असं सटकन. आपल्याला जरा वेळ करायला विचारलात म्हणतात, वेळ म्हणण्यापेक्षा वस्तू शोधण्यात जास्त वेळ जातो. त्यांचं तसं नाही, फार चटपट पटपट. त्या काय उषाताई, मीनाताई सगळं राहण्यात अगदी व्यवस्थित. त्यांच्याबरोबर म्हणजे प्रत्येकीबरोबर एक एक आठवण सांगा ना. असं जरा अवघड आहे, कारण सगळे आम्ही एकत्रच होतो ना. मग सगळ्यांनी लाड केले माझे, हे मात्र तेवढंच खरं आहे. आता मी आजारी होते तेव्हा दीदी खूप वेळ बसून राहिल्या, किंवा इवन मला मुलं झाली, तोही मला एक म्हणजे शॉकच होता की मुलं झाल्यानंतर माझा मोठा मुलगा आदिनाथ, तो काय, बैजनाथ, राधा, लाडोबा, तर हे जरा रात्री जागणारी मुलं होती. अच्छा. म्हणजे त्यांनी आपली परंपरा सोडली नव्हती नाटकाची. मी त्यांना घेऊन झोक्यावर बसायचे. आमच्या गच्चीत झोका होता तेव्हा, लाकडाचा. तर ते रात्री मग तो कुरकुर कुरकुर वाजायचा, मग लगेच दीदी बाहेर यायच्या, माझ्या शेजारी बसून राहायच्या. मला इतकं अवघडल्यासारखं व्हायचं की रात्रीचे 2:30-3 वाजले आणि या रेकॉर्डिंग करून म्हणजे दिवसभर आलेल्या, आणि बसून राहायच्या. मला इतकं, म्हणजे मी पाय पण खाली सोडू नाही शकायचे, इतकं मला अगदी असं संकोचून आहोत. त्यामुळे नाही नाही तू नीट बस, काही नाही आहे. मी म्हटलं नाही दीदी तुम्ही झोपा, मी आहे ना, हे लवकर झोपत नाही. नाही नाही मी बसते, तू किती वेळ बसणार. म्हणजे ही आपुलकी होती की म्हणजे पाणीच येतं डोळ्यात. भयंकर. किंवा दुसरा मुलगा जो आमचा बैजनाथ, त्याला अशी पाय लांब करून मग झोपायची सवय होती, तर आणि तो जरा रडायचा, तर मग गाण्याची खोली जी आमची आहे ती एकदम शेवटी आहे, त्याच्यात कोणी रडलं काय झालं तरी आवाज येत नाही, तर मी त्याला घेऊन त्या खोलीत जायचे, त्या तिथे यायच्या. अच्छा. नाही मी ऐकला आवाज, बैजनाथ रडतोय का. नाही दीदी बैजनाथ नाही, मी खोटं बोलायचे. त्यामुळे नाही नाही मी आवाज ऐकला खोलीत. ती त्यांची खोली कुठे, आमची खोली कुठे, पण तिकडे त्यांना आवाज ऐकू यायचा. आणि त्या यायच्या, नाही मी आवाज ऐकला, बिंगो रडतोय. नाही दीदी नाही रडत नाही. नाही नाही हो मला काय सांगते.
पण त्या बसून राहायच्या. अच्छा. तो एक मला म्हणजे धक्काच होता की एवढी मोठी बाई इतक्या म्हणजे आपल्या बरोबरीने अशा बसून राहतात आणि चक्क खाली मांडी घालून वगैरे व्यवस्थित. मग त्याला मी झोपवल्यानंतर किंवा राधा लहान होती तेव्हा राधाला पाळण्यात झोपवायचं आणि मग मी जेवायला जायची तर त्या चक्कर मारायच्या. अच्छा. कोण आहे मग खोलीत? तर आमचा एक जुना नोकर होता सखाराम नावाचा. अरे दीदी सखाराम आहे. सखाराम? तो म्हातारा आहे, त्याला काय कळतंय? मग आम्ही पटकन ताटावरनं उठायचं. म्हणजे मुलाला पण एकटं नाही सोडायचं असं त्यांचं हे होतं. आईनी बसलं पाहिजे की आईला जे कळतं ते कुणाला कळणं शक्य नाही, ही त्यांची भावना होती. आणि मीनाताईंबरोबरच्या काही आठवणी आहेत? हो, मीनाताई खूप सांभाळायच्या मला. अगदी नवीन नवीन असताना ज्या गट्टी होती मीनाताईंच्यावर, कारण मला कळायचं नाही ना एकदम काही स्वयंपाक वगैरे. आईचं स्वयंपाकाची पद्धत वेगळी होती, ह्यांच्या स्वयंपाकाची वेगळी पद्धत होती. मग मीनाताई अगदी सांभाळून घ्यायच्या. आणि एक मजा आहे म्हणजे अख्ख्या घराच्या हाताला चव आहे. हो ना. ती आमच्या राधानी आणली दोन्हीकडनं, माझ्या आईची पण आणि यांची पण. दीदींची गंमत म्हणजे अगदी जायच्या एक 15-20 दिवस आधी असेल, त्यांची अशी हे होती की बाळला जेवण जात नाही आणि बाळ चांगलं जेवत नाही, तर आज बाळ मी तुझ्यासाठी भाजी करते. तर स्वतःच्या बेडरूममध्ये त्यांना आम्ही काय काय आणून दिलेलं होतं. बटाट्याची भाजी केली बसून, अगदी अशा बसून अशा करून केली बटाट्याची भाजी आणि मग रात्री दिली. तर ती दिली का नाही हे बघण्यासाठी त्यांनी 3 चक्रा मारल्या. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी मग म्हणजे तो खातोय बाळ म्हणून मग त्या निघून गेल्या गुपचूप, काही आवाज वगैरे केला. तर हा बाळ कशी झाली भाजी, खाल्लीस का? हो, पण पाणी फार होतं हे पटकन बोलले. त्यांचा चेहराच उतरला. बाळ ते पाणी नव्हतं, मी तूप टाकलं होतं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत फार शार्प होत्या दीदी. आम्ही इतके हसून हसून पुरेवाट झाले की कुठे तूप कुठे पाणी. अच्छा, म्हणजे तू पाणी म्हणून माझी भाजी खाल्लीस. आणि आशाताई? आशाताईंचा तर काय प्रश्नच नाही. त्या म्हणजे चांगलं म्हणा, मी आधीच सांगते. पण त्यांच्या हाताला विलक्षण चव आणि इतका फास्ट कुकिंग, बाप रे. आणि जगातले सगळे पदार्थ त्या करतात. अगदी ते नवीन त्यांना एखादा पदार्थ आवडला हॉटेलमध्ये, स्वयंपाकघर गाठतात, त्या शेफला विचारणार, शिकणार, शार्प बुद्धी. लिहून घेणं बिणं हा काही प्रकार नाही. हा कैसा बना है? अरे वा, फर्स्ट क्लास. दुसऱ्या दिवशी घरी येऊन तो पदार्थ. अच्छा. वा. आणि त्यांना हौसच आहे की कुणालाही जेवण म्हणजे मुलांनाही ते करून द्यायचं वगैरे सगळ्यांना. म्हणायची खोटी की पदार्थ हजर. छान. नाही, सगळे कुटुंबच प्रेमळ. आणि उषाताई? उषाताईंच्यापर्यंत स्वयंपाकाचं फार कमी, हल्ली हल्ली जरा व्हायला लागलं. पण त्यावेळेला कशा दीदी असायच्या, आमची मेरी होती, दुसरा तो सखाराम होता, माई पण आमच्या म्हणजे सासूबाई कधीतरी करायच्या काहीतरी असं. त्यामुळे एवढं असं करायचं आणि सगळे कामातच असायचे. उषाताई सुद्धा त्या दिवशी ते संतोषी माता वगैरे त्याही बिझी असायच्या खूप. मीनाताईंच्या हाताला फार चव आहे. सुंदर स्वयंपाक करतात सगळेच. तुम्ही स्वतः खूप छान स्वयंपाक करता असं म्हणतात. राधा खूप कौतुक करते. बरं आहे ना. राधा स्वतः सुगरण आहे. हो, म्हणजे फारच किती पदार्थ काय नुसतीचे म्हणजे सगळा स्वयंपाकच ती छान करते. आणि बैजनाथ सुद्धा. हो ना. चव पण आहे ना त्याला. त्यांच्या हातचं तुम्हाला काय आवडतं खायला? कुणाच्या? मुलांच्या. सगळंच आवडतं कारण ते सगळं चांगलं करतात. अच्छा. मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा बैजनाथनी एक त्यांचा खास शिरा खाऊ घातला होता. हो, अफलातून होता.
आणि त्याची रेसिपी सांगत नाहीत हा. कोणाला. आणि तसं आमच्या राधाबाईंचं पण आहे. अच्छा. हा. ती स्वयंपाक करत असली तर कोणी तिथे जायचं नाही, बर. बघायचं नाही, विचारायचं नाही, मी सांगणार नाही. आपण गेलो तर ती बाहेर तरी जाईल, नाही तर ती तिथे गप्प उभी राहते. अच्छा. म्हणजे आपणच मग येऊन जायचं बाहेर, बघायचं नाही. असं त्या अटीतटी असतात, अच्छा. त्यामुळे कळत नाही काय घालतात काय अच्छा. नाही. पण तसं पण आपण चव करायचं असते. नाही नाही, आपण करायचा सेम प्रयत्न केला तर होत नाही का तिच्या हातासारखं? त्याचं महत्व कमी होईल. हा. नाही नाही, पण ते छान आहे, मग चांगलं आहे ना. मी म्हटलं आराम आहे, आम्हाला काय हरकत नाही. पण आपण काही करायला गेलं की इकडनं मग इकडनं असं वाकून बघणं, म्हटलं ठीक आहे ना, शिकून घ्या. तिन्ही मुलांबद्दल काय सांगाल? अं, आदिनाथ आहे, हुशार आहे, तो MIT मध्ये आता ऑफिसर आहे. बैजनाथ स्वतंत्र कलाकार आहे. आता त्याचे 3-4 अल्बम हो ना. निघाले आहेत, खूप मोठे. राधा तर सिंगरच आहे, बॉर्न बेबीच आहे. म्हणजे ती फार लहान होती तेव्हापासून गाते. मला आठवतं एकदा आम्ही पुण्याला चाललो होतो, तेव्हा गाडी नव्हती, म्हणजे गाडी घरी होती. मी आणि ती डेक्कननी चाललो होतो. तर ते डेक्कनमध्ये असं तर हे येतं ना फ्लॅट, त्याच्यावरती अशी एवढीशी छोटीशी बसली. तर तेव्हा यांचं कुठलं तरी गाणं प्रसिद्ध झालं होतं. ते म्हणाले, मला ते गाणं येतं. म्हटलं अच्छा, कसं येतं तुला ते गाणं? तर म्हणे हो, मी दाखवते म्हणून. त्या याच्यावर बसून राहिली, गाणं म्हटली. अच्छा. हा, मग मी किती यांना, वर्षाची होती? ती 4-1 वर्षाची हो? असेल. हो. मग तेव्हा पुण्याला भरतमध्ये काहीतरी प्रोग्राम होता. रात्री आम्ही पोचलो. आणि ह्यांना मी सांगितलं, म्हटलं असं असं गाणं ती गायली आत्ता डेक्कन क्वीनमध्ये. तर हे म्हणाले, हा, ते अवघड गाणं होतं, कुठलं ते आता मला आठवत नाही. पण दिदींचंच होतं. तर हे जरा एकदम उडलेच. अच्छा. अरे हा. मग त्याच्यानंतर तिने गायला सुरुवात केली. ती फारच लहान होती. साहित्य संघापासून तिने सुरुवात केली गायला. आहे आहे आहे, वारसा आहे. तुम्हाला ना तुमच्या आई, माई, लता दीदी, आशाताई या सगळ्यांच्या मुलांच्या हातचा, राधा, बैजनाथ या सगळ्यांच्या हातचा कोणता एक एक पदार्थ आवडतो तो सांगा ना. कुठून सुरुवात करूया, तुम्ही सांगा. आईपासून. लिस्ट मोठी आहे. तुमची आई. आईचे सगळेच, हां. म्हणजे नॉनव्हेज, कोंबडी, कोकणी पद्धत, हां, मालवणी हां, पद्धतीची. साधी भाजी पण, वालाची उसळ म्हणा, साधी काही गवारीची भाजी पण फारच उत्कृष्ट ती करायची. वडे, आमच्या आंबोळी किंवा शेवया आमच्यात करतात त्या सोऱ्यावर उकडलेल्या ह्याच्या, ते अतिशय छान करायचे. माईच्या हातचे खानदेशी पदार्थ फार छान होते. आणि त्यांचा तो मटण पुलाव फारच छान होता. म्हणजे मला आठवतं की, म्हणजे ऐक्यू आहे, तर सावरकरांना पण त्यांच्या हातचा पुलाव आवडला. अच्छा. आणि ती खानदेशी काहीतरी एक वडी असते मसाल्याची, ती त्या करायच्या. नंतर त्यांची बहीण, ज्यांना आम्ही जीजी मावशी म्हणायचो, त्या पण ते करायच्या. आणि त्याला इतका वेळ लागायचा, पण त्या अशा बसून वगैरे करत असायच्या. मासवडी का? काय नाही नाही, ती तशी नाही. ह्याच्यात खूप मसाले घालून परत पण त्या जीजी मावशी खूप छान करायच्या. माई पण छान. माई इव्हन पिठलं छान करायच्या, फारच छान करायच्या. दीदी नॉनव्हेज, त्यांचं अगदी प्रसिद्ध कोथिंबिरीतलं मटण. अच्छा. ते, नंतर कोल्हापुरी मटण, भात, जिरा राईस. आणि कधी काहीतरी त्यांच्या समोरून आपण करायला असं निघालं की लगेच सांगायचे, हे घाला, ते घाला, असं कर. म्हणजे इन्स्ट्रक्शन असायचे. आणि ॲप्रिसिएशन पण होतं, केलं की नंतर छान झालं.
किंवा मी ते पालक कधी भाजी करायची किंवा चाकवताची वगैरे, तर त्या आवर्जून दही भात साधा तो त्यांना माझ्या हातचा त्यांना. अच्छा. मासे तर आवडायचेच म्हणा. मीनाताईंच्या हातचं काय आवडतं तुम्हाला? पुन्हा ते काहीतरी एक पदार्थ असतो त्यांचा, नावं तर विचित्र आहे, ते चिखल्या विकल्या काहीतरी असं. अच्छा, अच्छा. हां, खानदेशी हां, हां. त्यांचे हां, ते पदार्थ छानच करतात. नाही, त्यांच्या हाताला चवच आहे. हां. चव सगळ्यांच्याच हाताला आहे. आणि त्यामुळे काय प्रश्न. तुमच्या हातचा एखादा स्पेसिफिक पदार्थ जो घरात सगळ्यांना आवडतो? मासे मासे? आणि मोदक. आ. वा. मोदक म्हणजे अगदी आमच्या हॉस्पिटलमध्ये पण फार प्रसिद्ध आहे हं, हं. माझ्या हातचे अच्छा, मोदक. दीनानाथ मंगेशकर. हां, हां. तिथल्या डॉक्टरांनी तर एकदा पैज लावली होती हं, माझ्याबरोबर. हं. नाही, माझ्या सासूबाई फार छान मोदक करतात. हां, त्यांचा पहिला नंबर असतो. हां. मी म्हटलं कुठेतरी इगो जागृत झाला. हं. तर मी म्हटलं, डॉक्टर मी एकदा तुम्हाला मोदक हं, देते करून, हं, मग मला सांगा. हं. बरं बरं, काय भारती वहिनी तुम्ही म्हटलं बघा तरी तुम्ही. हं, मग मी पाठवले हं. मोदक करून त्यांना. पण प्रामाणिक आहेत डॉक्टर. हां. लगेच आले दुसऱ्या दिवशी, मला म्हणाले, नाही हं, आमच्या सासूबाईंनी पण कबूल केलं की मी हां. हरले इथे. आणि मुख्य दीदी, मग मी काय मी सतत यांच्याबरोबर असते ना, हं, परदेशात, हं. बाहेरगावी, हं, दौऱ्यावर, हं, सगळीकडे. तर काही काही गणेश चतुर्थीला मी नसायची, हे हं, नसायचे. हं. तर मग मोदकांची अडचण व्हायची. हां, मग? मग बाहेरनं गिरगावातनं वगैरे आणायचे मोदक. हं, हं. तर मग दीदी खायच्या नाहीत. अच्छा. म्हणे, नाही, भारतीच्या हातचे मोदक मोदक हं. मी नाही खाणार. अच्छा. असं मोदक सगळ्यांनाच हं, आवडतात. हं. ते आईकडनं आलेली देणगी आहे. हं. कोकणी ना आम्ही, मालवणी. मालवणी. ते आहे. नंतर साधी आळूची भाजी, चाकवत, ते पण दीदींना फार आवडायचं. मीनाताई बटाट्याची, एक परतलेल्या बटाट्याची छान भाजी चटपट करतात, ती छान करतात. अच्छा. कोंबडी, मटण, सगळे पण सगळेच जण सगळं छान करतात. हं, हं. लग्नानंतर सुद्धा तुम्ही सिनेमात काम केलं नाहीत किंवा नाटकात केलं नाहीत, पण प्रोडक्शन वगैरे भरपूर केले तुम्ही. हो. जैत्रे जे फुल पिक्चर, हं, लेकिन फुल पिक्चर, हं, हं, दोन्हीकडे मी प्रोडक्शन मॅनेजर. हं, खालापूरला जायचं, पहाटे 5ला उठून हं, स्मिता पाटीलला घ्यायचं, परत खालापूरला जायचं. हं, हं, हं. नंतर त्या अमजद खानचं काहीतरी, तो मुस्लिम दाखवलं, ते तसबी गोळ, तेव्हा कुठे. मग मोहम्मद अली रोडला जायचं, तिथे शोधायचं. म्हणजे ही सगळी कामं खूप केली शेवटपर्यंत. अच्छा. अगदी जाहिरात, अमुक हं, तमुक. हं, हं. नंतर लेकीनच्या वेळेला तर मी पेमेंट करायला पण बसायचे. अच्छा. खूप अमजद भाईंना भेटायचं, हां, हां. त्यांचं पेमेंट, विनोद खन्ना, डिम्पल, हं, खूप केलं लेकीनला. अच्छा. आणि स्वरभारतीबद्दल काय सांगाल? स्वरभारतीचे दौरे आखणं, हे करणं, हं, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांशी बोलणं, हं, प्रोग्राम ठरवणं, हं, अगदी परदेशापासून हं, सगळं हं, केलं. हं, हं. पण स्वरभारतीची सुरुवात कशी झाली? अ, एक आमचे पूर्वीचे मॅनेजर होते, ते रिटायर झाले. हं, हं, तर मग नंतर रिटायर झाल्यावर मग कसं करायचं, हं, नाव हं, कंपनी म्हणजे सुरू करायची असेल तर हे पटकन मिळाले, भारतीच्या नावाने आपण हं, करूया हं. म्हणून केले. त्याच्या आधी एकदा आदिनाथ आमचा लहान होता, तेव्हा आमची आदिनाथ ट्रॅव्हल कंपनी होती. अच्छा. हो, ती पण मीच चालवायची. हं, हं, नंतर नंतर मग ते राहून गेलं. मग ते हं, हं. जरा ड्रायव्हर पण चांगले मिळाले नाहीत, हं, 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 नुकसान व्हायला लागलं. हं, हं, ते हं. सोडून दिलं. 10-11 गाड्या होत्या हो? आमच्या. हो. अच्छा. पण नंतर मग ते ड्रायव्हर जरा चावटपणा करायला लागले. हं, हं, तर उगीच नको कष्ट जास्त, हं, हं, काढून हं, टाकले हं, सगळे. हं. त्याच्यानंतर ते मॅनेजर गेले म्हटल्यावर मग ही कंपनी सुरू केली, अच्छा, स्वरभारती. अच्छा, अच्छा. ते क्लिक पण झालं, मग ते कायमच हं, हं, केलं हं, तसं. हं. मग मुलं पण नंतर
शाळा हे ते सगळं हम्म. त्याच्यात गुंतत गेल्यामुळे मग जरा तिकडे तिकडे जरा दुर्लक्ष मग थोडं. भारतीताई, हा मालवणकर आणि मंगेशकर या घरातल्या सवयी, पद्धती, सणवार, जेवण सुद्धा, हे सगळं म्हणजे यात किती फरक आहे हो? खूप हम्म. खूपच म्हणजे आमच्या सासूबाई फार जुन्या वळणाच्या होत्या आणि सगळे जुने सण त्याच त्यांच्या लहानपणच्या पद्धतीने खानदेशी हा पद्धतीने हा हा सगळे. हा म्हणजे दिवाळीच्या वेळेला पहाटे 4 वाजता उठायचं, हा हा झाडू काढायचा, कचरा हा काढायचा, हा. तो कचरा सांभाळून ठेवायचा वगैरे हे हम्म. सगळं आईकडे असलं काही नव्हतं. अच्छा. ते आम्हाला काही हा, तसं हा. जरा नवीनच होतं ते अच्छा सगळं. अच्छा. म्हणजे फराळ वगैरे इतपत सगळं ठीक हम्म, होतं. हम्म, हम्म, हम्म. फराळ इकडे पण असायचाच हम्म, भरपूर हम्म. असं. सणवार म्हणजे आता सासरी आमच्या शीतळा सप्तमी असते, हम्म. ती आईकडे नव्हती काही. अच्छा. तर रात्री 12च्या आत स्वयंपाक आम्ही करतो हम्म. अजूनही हम्म. शीतळा सप्तमी. आणि हो. दुसऱ्या दिवशी मग आमच्याकडे चूल पेटत नाही म्हणजे अच्छा गॅस आता. अच्छा. हं. मग दिवसभर थंड ते जेवण रात्री टेबलावर आम्ही बांधून ठेवतो. अच्छा. भाजी, वरण, भात, दही, हम्म. शिरा, हम्म. खीर, हम्म. पुऱ्या हम्म. आणि जाड पोळ्या अशा हम्म. गोडाच्या म्हणजे हम्म. साखर घातलेल्या हम्म. दशम्या म्हणतात हा. त्याला. हे सगळं खानदेशी प्रकार आहेत हा. आमच्या सासूबाईंचे. अच्छा. तर आईकडे सप्तमी वगैरे असं काहीच हम्म. नव्हतं. फक्त आईकडे आमच्या श्रावण महिना पाळायचो आम्ही. हम्म. हम्म. जे आस्तागायत मी पाळते म्हणजे मला अच्छा. सवय आहे अजून. आता सध्या पण श्रावण चालू आहे. हम्म. पण इकडे श्रावण वगैरे असं सासरी श्रावण वगैरे काही नाही. अच्छा. बर. आणि इकडे आता दर सोमवारी श्रावणामध्ये हे रुद्र असतो. हम्म. अच्छा. भटजी ब्राह्मण 10-11 येऊन बर बर दर श्रावणी सोमवारी. बर. हं. तर मृत्युंजय जप वगैरे असं हम्म. काय काय इतकं आईकडे नव्हतं. हम्म. तर ह्याला पौर्णिमेला आपली सत्यनारायणाची पूजा असायची दर पौर्णिमेला आईकडे. तेवढंच म्हणजे बाकी मग असं अभिषेक वगैरे असं काही. आणि आई आमची दत्ताची भक्त आणि नवनाथ. अच्छा. नंतर साईबाबांचे ते सप्ताह करणं वगैरे हे सगळं तिचं ती आपली करायची. त्याच्यात मुलांना आम्हाला काही हे करायचे नाही तसं. त्यामुळे म्हणजे देवभक्त दोन्हीकडे होते. 16 सासरी जरा जास्त होतं. अच्छा अच्छा. कारण श्राद्ध वगैरे असलं की नवीन कपडे घालून स्वयंपाक करायचा असं आमच्या म्हणजे त्याची इथं इतकी सवय झाली आहे ना की घरात श्राद्ध म्हटलं की आम्हाला. आणि कावळा शिवल्याशिवाय जेवायचं नाही कोणी. मग 2 वाजो 3 वाजो. बर. म्हणजे अगदी दीदी पण येऊन चकरा मारून उभ्या राहतो आमच्या गच्चीच्या इथे घास ठेवलेल्या ठिकाणी. सगळेच म्हणजे सगळे मंगेशकर A to Z. अच्छा. सासूबाई पण आमच्या सगळ्या. इव्हन आशा त्यांच्याकडची पण मुलं म्हणा हे म्हणा ते असं हे सगळं फरक आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे आईकडे हिरवी मिरची आणि नारळ. नारळ रोज फुटलाच पाहिजे अच्छा. कोकणी लोक. हा हा हा. त्याच्या विरुद्ध इकडे लाल मिरची आणि लसूण हा जिरं. हा हा. तर ते पहिल्यांदा मला जरा अवघड जायचं ते रोज नारळाची सवय हा झाल्यामुळे. हा हा. इकडे नारळ म्हणजे क्वचितच असायचा. आता मग सगळे माझ्या ह्याने वळले मग. कारण ह्यांना नारळाची आवड आहे म्हणजे. अच्छा. त्यामुळे मी भाजी केली की ती नारळाचीच मग ती हळूहळू सगळ्यांना आवडायला लागली. त्यामुळे आता लसूण पण कमी झाला, लाल मिरची पण कमी झाली. अच्छा. आणि तब्येतीमुळे आता बरोबर तिखट बरोबर ते सगळ्यांचंच होतच कमी होत होतच. गेलं. हा हा. एवढाच फरक बाकी असं काही नाही. शिरा आमच्या सासूबाई फार सुंदर करायच्या. फारच अप्रतिम. शिरा मटण भात वगैरे हाताला चवच होती त्यांच्या. नाजूक हात होते. तुम्हाला त्यांचा सहवास लाभला असेल ना खूप. खूपच. त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही छान होत्या. त्याच्या
वाटलं तर असं रागही यायचा त्यांना, पण प्रेमळ होत्या. नोकरांचं वगैरे त्या फार काळजीपूर्वक करायच्या. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे जर काही बाई कामाला आली म्हणा किंवा मुलगा कामाला आला तर पहिलं त्याला बाजारात जाऊन कपडे द्यायचे, की हे कपडे घालून काम करायचं. अच्छा. त्यांच्या जेवणाची काळजी बिळजी सगळं. प्रेमळ होते ते त्याचे. ताई, थँक्यू सो मच. अरे खूप बरं वाटलं दिलके करीब मध्ये आलात आणि खूप गप्पा नाही, झाल्या. मी मला चान्स दिला याबद्दल मी अरे. तुमचे, कारण 55 वर्षांनी मी हो कॅमेरा ना. समोर येते. हो ना. साधी गोष्ट नाही आहे. आमचं भाग्य येते की 55 वर्षानंतर तुम्ही दिसणार कुठे, तर दिलके करीब मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांना आभार, सगळ्यांचे खूप आभार. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिलके करीब.